भारतीय संस्कृतीमध्ये होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले सर्व सणवार आपण आयुर्वेदाप्रमाणे आणि ऋतूबदलाप्रमाणे साजरे करत असतो. होळीची पूजा कशी करायची किंवा होळीला कोणते पदार्थ करायचे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण या महत्त्वाच्या सणामागे कोणते आध्यात्मिक महत्त्व आहे आणि कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. तर होळी हा सण वसंत ऋतूमध्ये येतो आणि हा सण फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पौर्णिमेला आपण साजरा करतो. मराठी महिन्याच्या अखेरीस येणारा हा महत्त्वाचा सण असतो. तर या सणामागे कोणते आध्यात्मिक महत्त्व आहे ते बघूया. तर त्याचा पहिला मुद्दा आहे की वाईटांवर चांगल्याचा विजय किंवा सत्य आणि भक्तीचा विजय. तर आपण बघत आहोत की प्रल्हादाची विष्णुभक्ती, हिरण्यकश्यपूचा अहंकार आणि होलिकाचे दहन आपल्याला हे शिकवते की वाईट शक्ती ह्या कितीही शक्तिशाली असेल किंवा कितीही मोठ्या असेल, पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. विजय हा शेवटी भक्तीचाच होत असतो. दुसरा मुद्दा आहे आंतरिक शुद्धी. आपल्याला ह्या आंतरिक शुद्धीचा संदेश देणारा हा सण असतो. कारण या सणामध्ये काय असतं की फक्त बाह्य रंगाला महत्त्व नाही, पण आंतरिक रंगामध्ये आपण सगळेजण एकाच रंगाने रंगून जायला पाहिजे, हा मार्ग आपल्याला होळी सण हा दाखवत असते. तिसरा मुद्दा आहे प्रेम आणि एकता किंवा राधाकृष्णाचे प्रेम. आता आपण प्रेम म्हटलं की राधाकृष्णाचे प्रेम आपण समजतो, पण हा सण आपल्याला हे शिकवतो की लिंग, जात किंवा धर्माचे भेदभाव विसरून एकाच प्रेमामध्ये एकतेने एकमेकांना या रंगामध्ये बुडून जाऊन मिठी मारायला पाहिजे. तुम्ही हे सर्व तुमच्या मनातील क्रोध, मत्सर, लोभ, राग हे काढून टाकायला पाहिजे आणि असे नकारात्मक विचार काढून टाकून सकारात्मक विचारांचा आदान प्रदान करायला पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे मदनावर विजय, म्हणजेच कामवासना किंवा वासनांवर नियंत्रण मिळविणे. म्हणजेच काय की आपण आपल्या आत्म्याला शुद्ध करणे आणि सत्वगुण प्रदान करणे, हे आपल्याला हे होळी सण शिकवत असतो. नंतरचा मुद्दा हा आहे की नवसुरुवात. आता होळीच्या आगीभोवती जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो तेव्हा आपण काय करत असतो की आपल्यामधील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती काढून टाकतो आणि सकारात्मक ऊर्जा आपण प्रदान करत असतो. तर हे आहे यामागील आध्यात्मिक महत्त्व. आता वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते बघूया. तर वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे आध्यात्मिकही महत्त्वाचा आहे आणि वैज्ञानिकही तेवढाच महत्त्वाचा असतो. आपल्याला याची कुठेही तुलना करायची नाही. तर वैज्ञानिक दृष्टिकोनमध्ये पहिला मुद्दा हा येतो की वातावरणातील बदल. आता होळी हा जो सण आहे हा हिवाळा संपून जेव्हा उन्हाळ्याची सुरुवात होते तेव्हा सुरू होतो. त्यावेळेस काय असतं की हिवाळ्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे शीत ऋतूमध्ये जे कफाचा संचय साठलेला असतो तो कफाचा संचय आता निघून जायला सुरुवात होणार असते. त्यामुळे वातावरणामध्ये बदल झालेला असतो आणि त्यामुळे हे वातावरणात जे सूक्ष्मजीव किंवा जे जीवाणू जे हानिकारक असतात ते आपण या होळीच्या आगीच्याद्वारे त्याला आपण जाळण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा वातावरणातील तिथे बदल असतो. दुसरा मुद्दा हा आहे की शरीराचे तापमान नियंत्रण. आता आपण होळी जेव्हा पेटवतो तर त्याची जी अग्नी असते, त्याच्या ज्या ज्वाला असतात, याचं जे टेम्परेचर आहे हे 50 डिग्री सेल्सिअस किंवा अबव 60 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे त्या परिसरातील जे बॅक्टेरिया आहे, जे हानिकारक विषाणू आहे, हे सर्व जळून त्यामध्ये त्याची राख होत असते आणि त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान हे
नियंत्रणामध्ये राहत असतं. तिसरा पॉईंट हा आहे की होळीचं म्हणजे रंग आणि रंगाचं महत्त्व आपण त्याला म्हणू, किंवा रंग आणि एकता. तर पूर्वी काय व्हायचं की पळस फुलाचे रंग तयार करण्यात यायचे. आता तुम्ही कुठे बाहेर गेला असाल तर तुम्हाला दिसलं असेल की रस्त्याच्या दुतर्फा पळसाला खूप छान अगदी केशरी कलरचे फुलं आलेले आहे. पूर्ण आपल्याला म्हणजे जो निसर्ग आहे तो त्यामध्ये फक्त आपल्याला पळसाचेच फुलं या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. तर हा पळस खूप फुललेला आहे. तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं की पळसाच्या फुलांचा रंग करायचे, त्यामध्ये अबीर, गुलाल आणि हे सर्व नैसर्गिक रंग त्वचेसाठी हे चांगले असतात. ते लावल्यामुळे आपल्याला ते आरोग्यवर्धक असतात आणि म्हणून ह्या रंगाचं महत्त्वसुद्धा इथे आपल्याला एक त्याच्यामागे सुद्धा हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि चौथा आहे की हवामानातील बदल. आता जसं हिवाळा संपून उन्हाळा लागत आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत तर त्या आपल्या शरीरामध्ये जे दोष असतात, म्हणजे आपण त्याला वात, कफ, पित्त असं म्हणतो, तर ह्या तीनही दोषांचं संतुलन करण्यासाठी आपल्याला होळी हा मार्ग दाखवत असते. या होळीच्या सणामधून आपण हे शिकत असतो. आता बघा की होळीची ज्या आपण होळी पेटवतो तर त्याची जी राख असते त्या लाकडांची, लाकूड जे असते त्याची जी राख होते, तर ती राखसुद्धा अंगाला लावण्याची एक पद्धत आहे. म्हणजे त्याने काय होते की त्वचेचे रोग होत नाही, त्वचा ही शुद्ध होते आणि आंतरिक तेज आपल्या त्वचेला मिळत असतं. तर म्हणून होळी हा सण आपल्याला जसं नैसर्गिक रंग, राख हे आपल्याला शिकवत असते. आणि होळीच्या भोवती प्रदक्षिणा करणे म्हणजेच आपल्यातील नकारात्मक ऊर्जा ही दूर सारून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समाविष्ट करणे, सकारात्मक ऊर्जेचे आदान प्रदान करणे असं आपण त्याला म्हणतो. आणि होळी हा सण आपल्याला हा संदेश देतो की जुनं जे आहे, तुमचे जे जुने विचार आहे, तुमच्या मनातील क्रोध, माया, मोह, मत्सर हे सर्व निरुपयोगी आहे. हे सर्व तुम्ही काढून टाका आणि आता उद्यापासून म्हणजे होळीच्या सणानंतर जो नवीन संक्रमण काळ सुरू होणार आहे, जो नवीन हंगाम सुरू होणार आहे, त्यासाठी आपलं शरीर तयार ठेवा आणि नवीन सकारात्मक ऊर्जा तुम्ही आदान प्रदान करा. बाकी आपल्याला होळीच्या सणाबद्दल तर माहिती आहेच, पण हे त्याचं एक म्हणजे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असते. आणि रंगाला सुद्धा महत्त्व आहे. बाकी ते गाणे वगैरे लावणे याला काही महत्त्व नाही आहे, पण होळी सण हा साजरा करणे, होळी आपल्या घरी पेटवणे किंवा तुमच्या कॉलनीमध्ये कुठे पेटवत असेल किंवा तुमच्या मोहल्ल्यामध्ये, तर तुम्ही होळी सणाच्या तिथे अवश्य तिथे प्रदक्षिणा करा, होळी पेटवा, तिथे तेथील जागा सुशोभित करा, त्याची पूजा करा, त्याला नैवेद्य वगैरे सर्व आपण अर्पण करायचा. आणि त्यामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मकता येऊन आपल्यामधील जे निगेटिव्हिटी असते, जे नकारात्मक विचार आहे, हे सर्व निघून जातात आणि मग आपण एकदम प्रसन्न, आपल्यामध्ये चैतन्य येतं, आपल्यामध्ये तेज येतं आणि नवीन ऊर्जा आपल्यामध्येही संचारते. तर होळी या सणाच्या सर्वांना शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.